फुटबॉलचा जादूगार लिओनेल मेस्सी आज मुंबईत येतोय। मुंबईतील विविध कार्यक्रमांमध्ये तो उपस्थित राहणार आहे। मेस्सीच्या आगमनामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। तर काल मेस्सी भारतात आला। मेस्सी हा काल हैदराबादमध्ये कोलकाता या ठिकाणी त्याचं ज्यावेळी पुतळा बांधण्यात आलेला आहे त्या ठिकाणी तो पोहोचला, त्यावेळी चाहत्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं काल पाहायला मिळालं होतं। आणि आज मेस्सी हा मुंबईत येत असल्यानं मेस्सीच्या चाहत्यांनी मुंबईत दाखल होण्यास सुरुवात केलेली आहे। आज मेस्सीला पाहण्यासाठी मुंबईमध्ये मोठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर मेस्सीचा हा भारत दौरा नेमका कसा आहे पाहूयात। मुंबईच्या सीसीआय मधील पॅडल कॅम्पमध्ये तो सहभागी होणार आहे। सेलिब्रिटी फुटबॉल सामन्याला तो उपस्थित राहील। संध्याकाळी 5 वाजता वानखेडे स्टेडियम मध्ये चॅरिटी फॅशन शो होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना 15 डिसेंबरला मेस्सी भेटेल। दुपारी 1:30 वाजता अरुण जेटली स्टेडियम मधील कार्यक्रमात तो सहभागी होईल। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी जय पवार सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। जय, मेस्सी हा भारतात आलेला आहे आणि आज तो मुंबईत येणार आहे, कसा असेल मेस्सीचा हा दौरा? नक्कीच आपण जर पाहिलं तर अर्जेंटिनाचा कर्णधार, फुटबॉल विश्वातील देव मानला जाणारा लिओनेल मेस्सी हा मुंबई दौऱ्यावरती आणि आज खरं तर 5 वाजता हा वानखेडे स्टेडियमवरती दाखल होईल। मी सध्या वानखेडे स्टेडियमवरती आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता सर्वत्र तयारी या ठिकाणी मेस्सीच्या आगमनाची सुरू असल्याची पाहायला मिळते। खरं तर 5च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सर्व एकंदरीत कार्यक्रम जो आहे तो पार पडणार। आपण जर पाहिलं तर सर्वात प्रथम लिओनेल मेस्सी हे बॉर्बॉन स्टेडियममध्ये जातील, त्यानंतर सेलिब्रिटी फुटबॉल मॅचला उपस्थिती लावतील आणि यानंतरच आपण पाहिलं तर या वानखेडे स्टेडियमच्या कार्यक्रमात जे आहे ते उपस्थित असतील। त्यासाठी आता तयारी जी आहे ते जय्यत सुरू असल्याचं पाहायला मिळते। वानखेडेच्या या स्टेडियमवरती या संपूर्ण परिसरात आपण पाहू शकता गोटचे बॅनर असतील किंवा लिओनेल मेस्सीचे सुद्धा बॅनर या ठिकाणी लावण्यात आले आहे। त्याचबरोबर या स्टेडियमवरती फुटबॉलच्या मॅचची गोल आहे ते सुद्धा लावलेलं पाहायला मिळते। त्याचबरोबर बॅरिकेटिंग केली आहे। एक भव्य स्टेज या ठिकाणी उभारण्यात आला आहे। त्या ठिकाणी सर्व मान्यवर जे आहे ते येतील, सर्व स्थानिक होतील। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, मग त्याचबरोबर भारतरत्न सचिन तेंडुलकर असतील, त्याचबरोबर इतर सेलिब्रिटी आणि इतर खेळाडू सुद्धा यावेळीच उपस्थित असणार आहे आणि लिओनेल मेस्सी यांचं एक स्वागत जे आहे ते या ठिकाणी जंगी स्वागत असं या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती होण्याचा पाहायला मिळणार आहे। अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। आपण जर पाहिलं तर स्टेडियमच्या बाहेर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी सुद्धा व्हायला सुरू झाली आहे। अनेक चाहते हे मुंबईच नाही तर इतर भागातून सुद्धा मोठ्या प्रमाणात मेस्सीला पाहण्यासाठी या ठिकाणी आले, त्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे आणि थोड्याच अवघ्या काही वेळानंतर आता आपण पाहिलं तर या ठिकाणी मेस्सी मुंबईमध्ये दाखल होते आणि संपूर्ण कार्यक्रमाला हजेरी लावतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची त्या सर्व कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत पार पडणार। त्यामुळे आता या वानखेडे स्टेडियमवरती सुद्धा तयारी सुरू असते। जय, त्यामुळे एकंदरीतच मेस्सीच्या या दौऱ्याकडे आपलंही लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे मेस्सी मुंबईत येणार असल्यानं मुंबईकरांमध्येही एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय। अगदी काही वेळातच मेस्सी या पुढील कार्यक्रमासाठी मुंबईमध्ये दाखल होईल। अर्जेंटिना फुटबॉल संघाचे कर्णधार लिओनेल मेस्सी हे आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत आणि आज काहीच वेळानंतर आपण जर पाहिलं तर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती खरं दाखल होते आणि यानंतर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात त्यांचा चाहते वर्ग सध्या या वानखेडे स्टेडियमजवळ येताना आपल्याला पाहायला मिळतोय। अशाच प्रकारचा काही चाहते वर्ग आत्तापासूनच या ठिकाणी यायला सुरुवात झाली। आपण पाहू शकता या ठिकाणी एक त्यांचा चाहता खरं तर फोटो हातात घेऊन आला। एका ठिकाणी रोनाल्डोचा फोटो आहे तर दुसरीकडे लिओनेल मेस्सीचा फोटो आहे। आपण त्यांच्याशीच बोलूयात। एकूण मित्रा, काय सांगशील तू? हातात 2 फोटो घेऊन आला, एक फोटो मध्ये लिओनेल मेस्सी है, दूसरा फोटो मध्ये रोनाल्डो है, नेमकं काय तुला सांगायचं काय सांग? देखो एक्चुअली मैं तो खुद मेस्सी फैन हूँ एंड मैं यहाँ पे दोनों का फोटो इसलिए लेकर आया हूँ बिकॉज मुझे देखना है कि क्या मेस्सी के जो यहाँ पे फैंस आए हुए देखने हैं वो सही में लॉयल है मेस्सी के लिए या फिर जो रोनाल्डो के फैंस चोरी छुपे आए देखने हैं कि हाँ भाई मेस्सी को देखते हैं। क्योंकि रोनाल्डो के फैंस हमेशा मेस्सी को गालियाँ देते हैं बट रोनाल्डो को तो इंडिया में बुलाया नहीं, मेस्सी को बुलाया है। सो क्या वो मेस्सी को देखने तो नहीं आ गया ना भाई? वही जानने के लिए आया हूँ कि हाँ भाई यहाँ पे सारे असली मेस्सी फैंस ही आया ना, कोई रोनाल्डो फैन तो नहीं आया ना। वही ये फोटो दिखा के लोगों को पूछा आपने? हाँ, मैंने लोगों से पूछा कि आप मेस्सी के फैन हो या फिर रोनाल्डो के फैन हो एंड कुछ लोगों ने बोला कि भाई हम लोग रोनाल्डो के फैंस हैं। तो रोनाल्डो फैंस भी घूम रहे हैं यहाँ पे आसपास, मेस्सी के स्टेडियम में आने की कोशिश कर रहे हैं, मेस्सी के मीट एंड ग्रीट में आने की कोशिश कर रहे हैं बट या असली गोट तो मेस्सी है।
आपण पाहतो की फुटबॉल विश्वातील दोन दिग्गज खेळाडू, एक रोनाल्डो आणि दुसरा मेसी, या दोघा दिग्गजांचा फोटो हातात घेऊन आला आणि लोकांना सुद्धा तो विचारतो. आपण आणखी काही लोकांशी बोलूया, ते फुटबॉलचे टी शर्ट्स घालून आले आहेत. मित्रा, तू काय सांगशील, कुठून आलायस? मी मुलुंडवरून आलोय. मी सकाळी 7 वाजता उठलोय. मला काय रात्री झोप नाही आली. मला जेव्हा काय आलं की मेस्सीला बघायला भेटते, मला काय झोप नाही आली. सकाळी तसाच बॅग उचलून लगेच आलोय. फक्त बघायचे, त्याला अजून काही इच्छा नाही. तिकीट काढून आलाय संध्याकाळी, तू बसणार? तिकीट काढून आलोय. मला काही अपेक्षा नव्हती की मला तिकीट भेटणार आहे, पण मला माझ्या भावाने गिफ्ट दिली. त्यांनी बघितला माझा प्रेम मेस्सीसाठी भरपूर आहे, तर त्यांनी मला सरप्राईज गिफ्ट दिलं. मला कालच सांगितलं त्यांनी. आणखी काही लोकांशी बोलूयात. मित्रा, तू काय सांगशील, तू कुठून आलायस? आणि मी नाशिकवरून आलोय आणि मेस्सीला बघण्यासाठी मला खूप आनंद होणार आहे. माझ्या भावानी, येस, मेसी इज द गोट. माझ्या भावानी 2 तिकीट काढले माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी, आणि आज मेस्सीला बघायचंय. आनंद खूप झालाय मला. आणखी काय बोलूया? मित्रा, तू काय सांगशील, तू कुठून आलायस आणि काय कसं? हा माझा भाऊ, आम्ही दोघे नाशिकवरून आलो आहेत. आम्ही 200 किलोमीटर ट्रॅव्हल करून आलो आहोत नाशिकवरनं. आणि मेस्सीला आम्ही खूप वर्षापासून फॉलो करतोय, 10 वर्षापासून फॉलो करतोय त्याला. रोज आम्ही बघतो टी व्हीवर, पण टी व्हीवर बघण्या आणि प्रत्यक्षात बघण्या याच्यात खूप फरक असतो. म्हणून आम्ही खूप एक्साइटेड आहे त्याला लाईव्ह बघण्यासाठी. आपण पाहतोय की मोठा उत्साह आहे चाहत्यांमध्ये, आनंदाचं वातावरण आहे. कारण आज मुंबईमध्ये 14 वर्षानंतर लिओनेल मेसी याचं आगमन होणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात चाहत्या वर्गांमध्ये उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.